टॉप 20 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आता सुरुवात करूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 20 घडामोडींना। 500 आणि 1000च्या नोटा बदलण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी देशभरातील बँका आज आणि उद्या अर्थात दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी देखील खुल्या राहणार आहेत। त्यामुळे आज आणि उद्या देखील बँकांसमोर रांगा लागण्याची शक्यता आहे। दरम्यान काल एटीएम उशिराने उघडल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता। त्यामुळे आज तरी एटीएम लवकर उघडणार का याकडे सगळ्यांचे डोळे लागले। चलनाच्या तुटवड्यामुळे आधीच लोक वैतागलेले असताना काल रात्री मुंबईत अफवांचा पेव फुटलाय। मुंबईतील वांद्रे कुर्ल्यामध्ये मिठाची कमतरता असल्याची अफवा पसरली। हीच अफवा मालाड आणि मीरा रोडपर्यंत पोहोचली। यामुळे वांद्रे कुर्ला नागपाडा भागामध्ये मीठ खरेदीसाठी मोठी गर्दी झाली। वाढीव दरात मिठाची खरेदी करताना लोकांची झुंबड उडालेली बघायला मिळाली। मात्र अशा कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल असं आवाहन राज्य सरकारने केलं आहे। बँकेत नोटा बदलण्यासाठी दिवसभर रांगा लावल्यानंतर काल संध्याकाळी सोशल मीडियावरती अफवांचा बाजार उठला। ठाण्यात देखील मीठ 300 ते 400 रुपये किलो होणार असल्याच्या अफवेनंतर लोकांनी दुकानांकडे धाव घेतली आणि मोठ्या प्रमाणात मिठाची खरेदी केली। अफवेमुळे मिठाच्या गोण्या रातोरात विकल्या गेल्या, तर काही दुकानदारांनी दुकानातलं सर्व मीठ विकून दुकानं वेळेआधीच बंद केली। जुन्या 500 आणि 1000च्या नोटा वापरण्यासाठी केंद्र सरकारनं 14 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे। त्यामुळे पेट्रोल पंप, रेल्वे, विमान, मेट्रो तिकीटं, रुग्णालय, वीज बिल भरणा केंद्र, शासकीय कर भरण्यासाठी आता जुन्या नोटा वापरता येणार आहेत। या निर्णयामुळे सर्वसामान्यांना थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे। सरकारनं आणखी एक दिलासादायक बातमी दिली आहे। 14 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत देशासह राज्यात कुठेही टोल द्यावा लागणार नाहीये। सुट्या पैशांच्या अभावी आधी ही मर्यादा 11 नोव्हेंबर म्हणजे काल रात्री 12 वाजेपर्यंत होती। आता ही मर्यादा वाढवल्यानं वाहनं कुठलाही टोल न भरता सुसाट जात आहेत। मुंबईत देखील कुठल्याही एंट्री पॉइंटवरती टोल घेतला जात नाहीये। तसंच मुंबईत पेट्रोल पंपही रात्रभर सुरूच होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटा बदलण्याचा सर्जिकल स्ट्राईक केला, त्यापेक्षा स्विस बँकेतील काळ्या पैशांवरती स्ट्राईक केला असता तर बरं झालं असतं, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नोटा बदलण्याच्या निर्णयावरती तोंडसूक घेतलंय। मोदी सरकारनं नोटा बदलून सर्जिकल स्ट्राईक केला, पण जेव्हा लोक सर्जिकल स्ट्राईक करतील तेव्हा भाजपची अवस्था वाईट होईल असं सांगायला देखील ते विसरले नाहीत। सरकारनं टोलप्रमाणे रुग्णालय आणि इतर व्यवस्थाही मोफत द्याव्यात अशी मागणी देखील ठाकरेंनी केली। माझं काय म्हणणं आहे की तुम्ही एक सर्जिकल स्ट्राईक करून ती 56 इंचाची छाती, तुम्ही 56चा पाडा म्हणा आणि 56 इंचाची किती 5600 इंचाची करा, पण स्विस बँकेवरती हिंमत असेल तर कारवाई करा आणि तिकडनं काळा पैसा आणून जे तुम्ही जाहीर केलं होतं की सर्वसामान्य जनतेच्या खात्यात आम्ही पैसा टाकू, तो टाकू। तुमच्या अधिकार दिल्यानंतर ज्यांनी अधिकार दिलाय तुम्हाला त्यांना कशात छट्ट तुम्ही। मुंबईत पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहिलेल्या 73 वर्षाच्या वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू झाला। आपल्याजवळील 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी काल दिवसभर ठिकठिकाणी वेगवेगळ्या बँकांच्या शाखांसमोर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या। विश्वनाथ वर्तक असं मृत पावलेल्या वृद्धाचं नाव असून मुंबईतील मुलुंडमधली ही घटना आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला। नोटाबंदीनंतर लोकही वेगवेगळे फंडे वापरताना दिसत आहेत, कारण डॉक्टरांकडे महागडी औषधं करण्याची मागणी वाढलेली आहे। रोखीनं पैसे देऊन महागड्या थेरपीची मागणी स्वतः पेशंट करत असल्याचं मुंबईतले फिजिओथेरपिस्ट शांतनु जोशी यांनी म्हटलंय। जैसे कुछ लोगों का कहना है कि डॉक्टर साहब हमारी महंगी से महंगी ट्रीटमेंट आप कीजिए, और इस दरमियान ही ज़्यादा से ज़्यादा हो रहा है। तो उनका कहना है कि ट्रीटमेंट तो ट्रीटमेंट है, अभी उसमें सस्ती और महंगी कुछ नहीं। तो वो बोलते कि हम उस ट्रीटमेंट के आपको कैश देंगे। ये देख के थोड़ा सा अचंभा होता है।
नोटा नाकारून रुग्णांची गैरसोय केल्याबद्दल कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलला नोटीस बजावण्यात आली आहे. राज्य शासनानं रुग्णालयाला 500 आणि 1000च्या जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले. मात्र भिवंडीतील रतिलाल शहा या रुग्णाच्या 1,70,000च्या बिलापोटी जुन्या नोटा स्वीकारण्यास हॉस्पिटल प्रशासनानं नकार दिलाय. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर हॉस्पिटलनं मवाळ भूमिका घेतली. मात्र त्याच रात्री पुन्हा काही रुग्णांची अडवणूक केल्याचं समोर आलंय. त्यामुळे हॉस्पिटलला आता नोटीस बजावण्यात आली आहे. 1000 आणि 500च्या नोटांवरती बंदी आल्यानंतर मुंबईतील एका शाळेनं एक अजब युक्ती केली आहे. मुंबईच्या भांडूपमधील अमर कौर शाळेनं चक्क विद्यार्थ्यांकडेच 500 रुपयांच्या नोटा देऊन सुट्टे करून आणायला सांगितलंय. विद्यार्थी घरातून 500चे सुट्टे आणू लागल्यामुळे पालक त्रस्त झालेत, तर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हा शाळा प्रशासनाचा काळा पैसा पांढरा करण्याचा डाव असल्याचं सांगितलं. दरम्यान शाळा प्रशासनानं मात्र 10वी बोर्ड परीक्षेसाठी पैसे भरायचे असल्याचं स्पष्टीकरण दिलंय. पुढच्या वर्षी जुलै 2017 पर्यंत पाणी नियोजन करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेकडून पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलाय. येत्या आठवड्यापासून कल्याण डोंबिवली शहरात दर मंगळवारी 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली पालिकेत नव्यानं समाविष्ट झालेल्या 27 गावांना देखील ही पाणी कपात लागू होणार आहे. ठाण्याच्या वाहतूक कोंडीवरती उपाय शोधण्यासाठी राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी रोल ऑन रोल ऑफ या वाहतुकीचा पर्याय सुचवलाय. ठाण्यातील कोंडी आणि प्रदूषण टाळण्यासाठी वसई रोडवरून अवजड ट्रक्सना मालगाडीवरती बसवून भिवंडी, पनवेल, उरण या मार्गाने जेएमपीटी बंदरापर्यंत नेण्यात यावं असा प्रस्ताव देण्यात आलाय. सध्या कोकण रेल्वे मार्गावरती अशी वाहतूक सुरू असल्याचं विनय सहस्त्रबुद्धेंनी निदर्शनास आणून दिलंय. रेल्वेनं सकारात्मक प्रतिसाद दिल्यास लवकरच अशी अभिनव वाहतूक सुरू होऊन ठाणेकरांना दिलासा मिळू शकतो. तिकडे घाटकोपरच्या युनिव्हर्सल स्कूल या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेतील शिक्षकानं विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याची बातमी समोर येतेय. पराग शहा नावाचा हा शिक्षक गेल्या अनेक दिवसांपासून पीडित विद्यार्थिनीला अश्लील मेसेजेस करत होता. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी वारंवार शाळेत तक्रार केली होती. मात्र शाळा या शिक्षकाला पाठीशी घालत असल्याचा आरोप पालकांनी केलाय. शाळा लक्ष देत नाही हे बघितल्यानंतर पीडित कुटुंबानं न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाच्या आदेशानंतर पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुलशन कुमार हत्या प्रकरणातला फरार आरोपी अब्दुल रौफ उर्फ दाऊद मर्चंटला पुन्हा कारागृहात पाठवण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला विशेष कोर्टात हजर करण्यात आलं. रौफला आमच्याकडे BAFनं सोपवल्याचा दावा क्राईम ब्रांचनं केला होता. त्यानंतर विशेष कोर्टानं कारागृहात पाठवण्याचे आदेश दिले. 45 वर्ष रौफ अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सोबत काम करत होता. 1997 मध्ये सेशन्स कोर्टानं त्याला जन्मठेपेची शिक्षाही सुनावली होती. मात्र 2009 मध्ये 14 दिवसांचा पॅरोल मिळाल्यानंतर तो फरार झाला आणि बांगलादेशात गेला. तिथं त्याला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणातून त्याला परत अटक करण्यात आली होती. मात्र पुन्हा त्याला सोडण्यात आलं होतं. समृद्ध जीवनच्या नावाखाली शेकडो लोकांना गंडा घालणाऱ्या महेश मोतेवारची पत्नी वैशाली मोतेवार फरार आहेत. समृद्ध जीवन चिटफंड आणि पैसे गैरव्यवहार प्रकरणी कोर्टात हजर न राहिल्यानं कोर्टानं त्यांना फरार घोषित केलंय. वैशाली यांना 7 डिसेंबरपर्यंत पुणे सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले. ठाणे जिल्ह्यात कुक्कुट पालन करणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांनी काल कल्याण येथील सुगुणा चिकनच्या कार्यालयावरती हल्लाबोल करत आंदोलन केलं. तसंच कंपनीच्या अधिकाऱ्यांना कार्यालयातच डांबून ठेवत टाळं ठोकलं. हे सगळे शेतकरी गेल्या 10 ते 12 वर्षांपासून सुगुणा चिकन कंपनीशी व्यवहार करतात. मात्र गेल्या महिनाभरापासून करारानुसार ठरलेला दर मिळत नसल्याचा आरोप या शेतकऱ्यांचा आहे. तसंच अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर आमच्यावरती गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याचं देखील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी काल सुगुणा चिकनच्या कार्यालयावरती ठिय्या आंदोलन केलं.